नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज कर आहे, तर करीच्या निमित्ताने आज आपण छान असे तांदळाचे घावणे बनवणार आहोत। तर चला तर मग छान असे आपण तांदळाचे घावणे आणि त्याच्याबरोबर चटणी बनवूया। तांदळाचं पीठ घेतलंय मी इथं। तांदूळ मी अगोदर धुवून स्वच्छ धुवून वाळून आणि नंतर मी दळून घेतले घावण्यासाठी। तर यात आपण आता थोडी हळद घालूया, जास्त नाही, थोडी हळद घालायची आपल्याला आणि चवीनुसार मीठ घालायचे। आता पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचे। आपल्याला या पिठामध्ये आता फोडणी घालायची आहे। मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता हे 5 मिनिटं आपण भिजून देऊ, तोपर्यंत चटणी बनवून घ्यायची। आपल्याला चटणीला लागणारे साहित्य: फुटाण्याची डाळ घेतली आहे, सुकं खोबरं घेतलंय, हिरवी मिरची आणि लसूण। आणि कोथिंबीर घ्यायची, भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे। चला आता आपण मिक्सर मधनं बारीक करून घेऊया। यात थोडं लिंबू घालायचे आणि पुन्हा एकदा मिक्सर मधनं फिरवून घ्यायचे। चटणी तयार झाली, थोडं मीठ घालून घेऊया। फोडणी देऊन घेऊया याला। जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी आहे। छान अशी आपली चटणी पण तयार झाली। आता आपण घावणे बनवून घेऊया। तवा छान तापलाय, आता आपण घावणं काढून घेऊया। तेल लावायचे आपल्याला असं वरतून। थोडंसं या साईडने पण तेल लावायचे। छान असं जाळीदार घावणं तयार झाले। छान असं आपलं घावणं तयार झालं, आपण काढून घेऊया। हे बघा, असंच आता आपण दुसरे पण बनवून घेऊया। तेल लावून घेऊया थोडं। घावणे आणि चटणी तयार झाली आहे। तर घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने। तर तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी मला कमेंट्स मध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा आणि ऑल बेलचं बटन दाबा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।